Welcome students. Last time in last video we have studied the point heredity and hereditary changes. Now we are going to see the points transcription, translation and translocation here. Let us see first. With the help of RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of cell and thereby control the structure and functioning of the body. Information about the protein synthesis is stored in DNA and synthesis of appropriate proteins as per requirement is necessary for the body. These proteins are synthesized by DNA through the RNA. This is called central dogma. mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA. Only one of two strands of DNA is used in this process. These two sentences are या ठिकाणी काय केलेलं वगळलेल्या आहेत. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन. आता टोटल आपण हे जे मी तुम्हाला दाखवलं ते टोटली आता या ठिकाणी क्लिअर स्वरूपामध्ये दाखवणार आहे. आता बघ समजेल अशा पद्धतीनं. लेट अस सी हिअर फर्स्ट ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शन मीन्स प्रतिलेखन मराठीमध्ये म्हटलं जातं. प्रतिलेखन म्हणजे जसं आपण झेरॉक्स कॉपी काढतो की नाही तशी झेरॉक्स कॉपी काढली जाते या ठिकाणी त्याला ट्रान्स्क्रिप्शन असं म्हणतात. आता थोडक्यात आपण या पद्धतीनं मी तुम्हाला अगोदर हे दाखवणार आहे कशा पद्धतीने ही प्रोसेस केली जाते आणि मग आपण डायग्रामकडे वळूया. आता DNA genes are present. Genes are present in DNA. With the help of these genes, RNA participate in the functioning of cell. तर या ठिकाणी नेमकं काय होतं? व्हॉट हॅपन इन दिस प्रोसेस? there are genes present in the DNA with the help of RNA participate in the functioning of the cells. म्हणजे काय करतात तर जीन्स म्हणजे जनुक जे आहेत ते कुठं असतात तर DNA असतात आणि DNA मधले हे जीन्स आहेत ते RNAच्या मदतीनं काय करतात सेलच्या म्हणजे पेशीच्या कार्यामध्ये भाग घेतात. आता यामध्ये कार्यामध्ये भाग घेतात म्हणजे नेमकं काय करतात या ठिकाणी बघा. आता खाली बघूया आपण. कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. पेशीच्या साह्यानं ते काय करतात कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी म्हणजे आपल्या शरीराचं जी रचना आहे आणि कार्य आहेत ती नियंत्रणात ठेवण्याचं काम करतात. आता इन DNA मध्ये काय केलेलं असतं बघा. DNA मीन्स डी रायबोन्यूक्लिक ॲसिड. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड. आता या DNA मध्ये इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस म्हणजे प्रोटीनची निर्मितीची जी काही माहिती आहे ती कुठं साठवली जाते तर ती DNA मध्ये साठवली जाते. आता सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर द बॉडी. आता या ठिकाणी काय केलं जातं DNAकडे ही माहिती प्रोटीन सिंथेसिस स्टोअर केली जाते साठवली जाते. आता आपल्या बॉडीला वेगवेगळ्या पार्टला जशी प्रत्येकाची प्रोटीनची जी गरज आहे प्रथिनांची गरज आहे त्या पद्धतीनं प्रोटीन काय केले जातात पुरवले जातात किंवा तयार केले जातात. बघा आता या ठिकाणी सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी. जशी बॉडीची गरज असेल रिक्वायरमेंट असेल म्हणजे गरज तशा पद्धतीचे प्रोटीन्स काय केले जातात सिंथेसाइज केले जातात म्हणजे त्या पद्धतीनं प्रथिनांची निर्मिती केली जाते. आता हे कोण करतं प्रोटीन सिंथेसाइज्ड कोण करतं तर या ठिकाणी बघा आता प्रोटीन सिंथेसाइज जे झालेले आहेत हे सिंथेसाइज बाय DNA. कोणतं सिंथेसाइज करतं तर DNA करतं. कोणाच्या मदतीनं करतं RNAच्या मदतीनं करतं आणि ह्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं सेंट्रल डोग्मा असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता या ठिकाणी या प्रोसेसमधून
आता आपण लास्ट पिरियडला आपण आर एन एचे 3 प्रकार बघितले, एम आर एन ए, टी आर एन ए, बरोबर आहे. या ठिकाणी 2-3 प्रकार आपण बघितलेले. हे सगळे प्रकार आपण परत एकदा परत बघणारच आहोत. पण या ठिकाणी आपल्याला एम आर एन ए म्हणजे मेसेंजर आर एन ए. आता या ठिकाणी काय होतं, एम आर एन ए प्रोड्यूस ॲज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स ऑफ डी एन ए. आता या ठिकाणी डी एन एवरती असणारे जे काही न्यूक्लिओटाइड्सचा सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्सनुसार एम आर एन ए काय केले जातात, प्रोड्यूस केले जातात, म्हणजे तयार केले जातात. ओन्ली वन स्टँड ऑफ डी एन ए इज यूज्ड. या ठिकाणी आता डी एन ए हॅज 2 स्ट्रँड्स. डी एन एला किती धागे असतात, तर 2 धागे असतात. त्या 2 धाग्यांपैकी या ठिकाणी ओन्ली वन स्ट्रँड इज यूज्ड हिअर. एकच धागा डी एन एचा वापरला जातो इन दिस प्रोसेस ऑफ आर एन ए सिंथेसिस. आणि हे आर एन ए सिंथेसिस म्हणजे आर एन एची निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी डी एन एचा फक्त एकच धागा, एकच स्ट्रँड वापरला जातो. या प्रोसेसला काय म्हटलं जातं, ट्रान्स्क्रिप्शन असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रतिलेखन, म्हणजेच थोडक्यात झेरॉक्स अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण असं म्हणू. या ठिकाणी आता थोडक्यात आपण ही डायग्रामच्या द्वारे बघूया. आता या डायग्राममध्ये ही डायग्राम जी आहे ती ट्रान्स्क्रिप्शनची म्हणजे प्रतिलेखनाची आहे. आता ह्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे बघा. आता या ठिकाणी हे जे 2 स्टँड्स आहेत हे डी एन एचे आहेत, म्हणजे 2 धागे आहेत. या ट्रान्स्क्रिप्शनच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं, या ठिकाणी फक्त एकच स्टँड वापरला जातो. मग हा वापरला जातो किंवा हा वापरला जातो. या ठिकाणी काय दाखवलेले, हे जे डी एन एचे स्टँड्स आहेत या ठिकाणी काय होतात, पुढे गेल्यानंतर या ठिकाणी हे दोन्ही स्टँड्स काय होतात, एकमेकांपासून लांब होतात, म्हणजे थोडेसे असे खुलले जातात. आणि पुन्हा या ठिकाणी काय झालेले आहेत, पुन्हा ते जवळ एकमेकांच्या आल्यासारखे या ठिकाणी दिसत आहेत. मग आता ह्या डी एन एच्या स्टँड्सपैकी या ठिकाणी खालचा जो डी एन एचा धागा आहे तो या ठिकाणी डी एन एचा स्टँड या ठिकाणी ट्रान्स्क्रिप्शनसाठी वापरलेला आहे. आता यामध्ये या ठिकाणी आर एन ए पॉलिमरेज लिहिलेलं आहे बघा. हे आर एन ए पॉलिमरेज म्हणजे काय, तर एक प्रकारचं एन्झाईम आहे. हे एन्झाईम काय करतं, या ठिकाणी आर एन ए प्रोड्यूस करण्याचं काम करतं, प्रोडक्शन ऑफ आर एन ए. या ठिकाणी आर एन ए न्यूक्लिओटाइड्स दिलेले आहेत. हे आर एन ए न्यूक्लिओटाइड्स जे आहेत ते आर एन ए न्यूक्लिओटाइड्स काय आहेत ते, तर हे आर एन ए न्यूक्लिओटाइड्स काय करतात, तर या ठिकाणी एम आर एन ए, आर एन एचा जो प्रकार आहे मेसेंजर आर एन ए, एम आर एन ए, हे एम आर एन ए या ठिकाणी बनवण्याचं काम थोडक्यात या ठिकाणी ते करतात. आता एम आर एन ए म्हणजे या ठिकाणी बघा, हे एम आर एन ए आहे की नाही, हे एम आर एन ए हे आर एन ए न्यूक्लिओटाइड्स जे आहे ते बनवण्याचं या ठिकाणी काम करतात. मग आता या ठिकाणी साहजिकच प्रोसेस काय होते या ठिकाणी, तर या ठिकाणी आता थोडक्यात तुमच्या लक्षात आलं की याचं फंक्शन काय, हे आहे डी एन एचा हा स्टँड वापरला जातो. आता हा डी एन ए असतो कुठं, तर हे जे थोडक्यात आपण लक्षात घेऊया की हे आहे सेलमध्ये न्यूक्लियस आहे. प्रत्येक पेशीमध्ये काय असतं, न्यूक्लियस असतो, बरोबर आहे. आणि न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतं, आणि त्या केंद्रकामध्ये काय असतात, तर डी एन ए असतात. आणि या डी एन एमध्ये कोण असतं, तर जीन्स असतात. मग आता हे डी एन एमध्ये जे या ठिकाणी जीन्स आहेत, मग आता ह्या न्यूक्लियसमध्ये हे डी एन ए आहेत. आणि त्या ठिकाणीच काय होतात, आर एन ए म्हणजे एम आर एन एची देखील प्रोडक्शन, निर्मिती या कुठं होते, तर न्यूक्लियसमध्येच या ठिकाणी होते. आणि या ठिकाणी काय दाखवलेलं आहे बघा, हा स्टँड वापरलेला आहे या ठिकाणी. आणि ह्या स्टँडमध्ये या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित इतकं दिसत नाही आहे, तर याच्यामध्ये बघा बॉन्डिंग होतं. आता ह्या बॉन्डिंग होताना इथं काय आहे, टी आणि ए दिलेलं आहे. या ठिकाणी जी आणि सी, सी आणि जी, ए आणि यू, ए आणि टी आणि ए अशा पद्धतीचं बॉन्डिंग ह्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. आता हे काय आहे ते पाठीमागं तुम्हाला दाखवलेलं आहे किंवा त्याच्यानंतर आणखी तुम्हाला सांगितलं जाईल. आता याच्यामध्ये आता थोडक्यात ए म्हणजे ॲडिनिन असेल, यू म्हणजे युरॅसिल असेल, जी म्हणजे ग्वानाइन असेल, यासारखं तुम्हाला पाठीमागं मी दाखवलेलं आहे. याच्यामध्ये या ठिकाणी काय होतं, बॉन्डिंगची क्रिया होते. आणि बॉन्डिंग अशा पद्धतीनं होऊन या ठिकाणी काय होतात, एम आर एन ए फॉर्म होतात. या ठिकाणी एम आर एन ए या ठिकाणी बघा, एम आर एन ए फॉर्म अशा पद्धतीने या ठिकाणी
होतात. आता या ठिकाणी आपण ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय थोडक्यात इथं बघितलेलं आहे आपण. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. बरोबर आहे. आता या ठिकाणी ही थोडक्यात फिगर आपण बघूया. या ठिकाणी दिस इज द सेल, पेशी. बरोबर. पेशीमध्ये या ठिकाणी कोण आहे? हा आहे न्यूक्लियस, केंद्रक आहे. केंद्रकामध्ये न्यूक्लियसमध्ये कोण असतात? DNA प्रेझेंट असतात. रायबोन्यूक्लिक ॲसिड या ठिकाणी हे प्रेझेंट असतात आणि याच्यामध्येच काय असतात? जीन्स असतात, जनुक असतात. बरोबर आहे. आणि या ठिकाणी हे DNA जे आहेत, आता पुढे प्रोसेसमध्ये आपण बघत येऊयात. आता या ठिकाणी बघा, आता mRNA हे जे आहेत फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम्स इन द सायटोप्लाझ्म. आता या ठिकाणी हे जे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये DNA आहेत. हे DNAवरती जे असणारे जीन्स आहेत ते जीन्स काय करतात? या ठिकाणी या न्यूक्लियसमध्ये DNAवरती जीन्स आहेत ते जीन्स काय करतात? mRNAची निर्मिती करतात, मेसेंजर RNA फॉर्म करतात. आणि हे mRNA तिथं न्यूक्लियसमध्ये फॉर्म झाले की कुठे येतात? तर सायटोप्लाझ्मामध्ये येतात. सायटोप्लाझ्मा येतात मध्ये कुठं? तर केंद्रकाच्या बाहेर येतात, न्यूक्लियसच्या बाहेर येतात. बरोबर आहे. न्यूक्लियसच्या बाहेर काय असतं? सायटोप्लाझ्मा असतं, पेशीद्रव असतो, त्याच्यामध्ये ते येतात. आता येताना ते बरोबर काय घेऊन येतात बघा. आता आपल्या इट ब्रिंग्स कोडेड मेसेज फ्रॉम द DNA. DNA काय करतो? कोडेड मेसेज देतो, म्हणजे सांकेतिक भाषेमधला मेसेज देतो. आणि हे DNA कडून हा कोडेड मेसेज जो आहे तो मेसेज कोण आणतं? तर mRNA हा येताना सायटोप्लाझ्मामध्ये येताना घेऊन येतो न्यूक्लियसमधनं. आणि हा जो कोडेड मेसेज आहे, हा मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमिनो ॲसिड. आणि ह्याच्यामध्ये कोड जे आहेत ते कोड कुणासाठी आणतो mRNA? तर अमिनो ॲसिडसाठी असणारे कोड्स आहेत, सांकेतिक भाषा आहे, ती सांकेतिक कोड जे आहेत ते सांकेतिक कोड या ठिकाणी आणले जातात. आता या ठिकाणी नेमकं काय होतं बघा. आता थोडक्यात आपण बघूया. आता याच्यामध्ये आणलेले जे कोड आहेत हे कोड असतात ते ईच अमिनो ॲसिड, प्रत्येक अमिनो ॲसिडसाठीचा जो कोड आहे इट कंटेन्स 3 न्यूक्लियोटाइड्स. त्याच्यामध्ये किती न्यूक्लियोटाइड्स असतात? तर 3 न्यूक्लियोटाइड्स असतात. आता हे न्यूक्लियोटाइड्स जे 3 आहेत इट इज कॉल्ड ट्रिप्लेट कोडॉन. आणि याच 3 न्यूक्लियोटाइड्सला काय म्हटलं जातं? ट्रिप्लेट कोडॉन असं म्हटलं जातं. ट्रिप्लेट कोडॉन मीन्स ट्राय मीन्स 3. याच्यावरती प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी किती 3 न्यूक्लियोटाइड्स, या ठिकाणी 3 न्यूक्लियोटाइड्स असतात, म्हणून याला ट्रिप्लेट कोडॉन असं म्हटलं जातं. म्हणजे मेसेज फॉर 3 न्यूक्लियोटाइड्स याच्यामध्ये अमिनो ॲसिडसाठीचा असतो. या ठिकाणी प्रत्येक अमिनो ॲसिडसाठी असणारा जे कोड आहे त्या कोडमध्ये काय असतात? इट कन्सिस्ट 3 न्यूक्लियोटाइड्स. दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज ट्रिप्लेट कोडॉन. ट्राय मीन्स हिअर 3. Thus here is a process of transcription takes place. See, Dr. Hargovind Khurana, a scientist of Indian origin, has made an important contribution in discovery of triplet codons for 20 amino acids. For this work, he has been awarded with the Nobel Prize in 1968 along with 2 other scientists. म्हणजे याच्यामध्ये 20 अमिनो ॲसिडसाठीचा जो ट्रिप्लेट कोडॉन आहे त्याचं डिस्कवरी म्हणजे शोध 3 सायंटिस्टनी लावला. आणि त्या 3 सायंटिस्टमध्ये इंडियन ओरिजिन, भारतीय वंशाचा डॉक्टर हरगोविंद खुराना हे सायंटिस्ट होते. आणि या तिघांनाही काय केलं? नोबेल पारितोषिक 1968मध्ये देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे याच्या पुढं ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण. ईच mRNA मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिप्लेट कोडॉन्स. आता प्रत्येक mRNA जो असतो हा mRNA कशाने बनलेला आहे? तर थाउजंड्स ऑफ ट्रिप्लेट कोडॉन, हजारो ट्रिप्लेट कोडॉननी बनलेला असतो. ॲज पर मेसेज ऑन द mRNA, जसा mRNAवरती मेसेज येईल त्या mRNAच्या मेसेजनुसार अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द
tRNA या ठिकाणी mRNA मेसेज देतो, त्यानुसार अमिनो ॲसिड्स काय केली जातात, सप्लायड केली जातात, म्हणजे ट्रान्सफर केली जातात, पाठवली जातात, पुरवली जातात बाय द tRNA. कोण पुरवण्याचं काम, ट्रान्सफर करण्याचं काम करतो, तर tRNA. ह्या टीचा अर्थच काय आहे, ट्रान्सफर करणं. आता फॉर दिस पर्पज, आता हे अमिनो ॲसिड सप्लायड करण्यासाठी tRNA ट्रान्सफर करतो, पण याच्यासाठी काय लागतं, हॅज अँटीकोडॉन. त्यासाठी अँटीकोडॉनची आवश्यकता असते. अँड हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. या ठिकाणी जसा या ठिकाणी आपल्याला mRNAवर जसा कोडॉन असतो तशा पद्धतीचं या ठिकाणी त्याला पूरक क्रम असलेला, म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असलेला अँटीकोडॉन या ठिकाणी काय लागतो, आवश्यक असतो. आणि यालाच काय म्हटलं जातं बघा, आता या ठिकाणी यालाच काय म्हटलं जातं या प्रोसेसला, धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज ट्रान्स्क्रिप्शन, भाषांतरण असं म्हटलं जातं. म्हणजे जसं की आपण इंग्लिश लँग्वेजचं ट्रान्सलेशन कशामध्ये करतो, मराठी लँग्वेजमध्ये करतो, किंवा इंग्लिश लँग्वेजचं ट्रान्सलेशन हिंदी लँग्वेजमध्ये करतो, तशा पद्धतीने या ठिकाणी या प्रोसेसला ट्रान्सलेशन असं म्हटलं जातं. द अमिनो ॲसिड्स ब्रॉट इन बाय tRNA. आता या ठिकाणी ही अमिनो ॲसिड्स आहेत, ही कुठं आणली जातात, तर tRNA मध्ये आणली जातात, बॉन्डेड टुगेदर पेप्टाईड बॉन्ड्स. आणि tRNAच्या थ्रू जी आणलेली आहेत अमिनो ॲसिड्स, ही काय केली जातात, पेप्टाईड बॉन्ड्स म्हणजे पेप्टाईड बंधाने एकत्र काय केली जातात, बॉन्डिंग केलं जातात, म्हणजे बांधली जातात. आता या ठिकाणी हे कोण करतं काम, तर विथ द हेल्प ऑफ rRNA. रायबोझोमल RNA जे आहेत, 3 प्रकार RNAचे बघितलं तर तिसरा प्रकार या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे हे पेप्टाईड बॉन्ड्सनी हे अमिनो ॲसिड्स एकत्र बांधण्याचं काम कोण करतं, तर rRNA, रायबोझोमल RNA. ड्युरिंग धिस प्रोसेस, आता या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे थोडक्यात आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. द रायबोझोम ड्युरिंग धिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड ऑफ mRNA by the distance of one triplet codon, that is called as here translocation, स्थानांतरण. आता ही क्रिया होत असताना रायबोझोम्स आहेत, हे रायबोझोम्स काय करतात, mRNAच्या एका टोकाकडून mRNAच्या दुसऱ्या टोकाकडं काय करत राहतात, ट्रान्सफर होत राहतात, कीप मूव्ह होत राहतात. आणि किती अंतरानं मूव्ह होतात, तर बाय डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन, एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने हे या ठिकाणी काय होतात, मूव्ह होत राहतात. आणि यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण असं म्हटलं जातं. या ठिकाणी थोडक्यात आणखी आपण या ठिकाणी पाहूयात ही प्रोसेस सगळी या ठिकाणी. तर आता अशा पद्धतीनं सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. आणि अशा पद्धतीच्या अनेक चेन्स, साखळ्या एकत्र येऊन कॉम्प्लेक्स प्रोटीन्स म्हणजे गुंतागुंतीची प्रोटीन्स जी आहेत, जटिल प्रोटीन्स आहेत, ती प्रथिनं निर्माण होतात आणि कंट्रोल्स व्हेरियस फंक्शन ऑफ द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि या ठिकाणी काय करतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे, फंक्शन त्याच्यामधली आहे, ते कंट्रोल करण्याचं काम करतात. आता या ठिकाणी ही जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामधली कोणती फंक्शन्स आहेत, तर विविध प्रकारची फंक्शन्स आहेत त्याच्यामध्ये, कार्य. आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा ॲपिरन्स जो आहे, ॲपिरन्ससुद्धा काय करतात ती या ठिकाणी स्वरूपाचं देखील या ठिकाणी हे करतात. या ठिकाणी काय होतं, तर या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं फंक्शन आणि ॲपिरन्स म्हणजे स्वरूप जे आहे त्याचं नियंत्रण हे प्रोटीन्स करत असतात. आता या ठिकाणी आपल्याला फिगरमध्ये बघायचं आहे बघा. आता ही फिगर ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन, भाषांतर आणि स्थानांतरणची दाखवलेली आहे. या ठिकाणी बघा, हे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये कोण असतं, DNA असतात, त्या DNAमध्ये जीन्स असतात. आणि हे जीन्स काय करतात, RNA जीन्सच्या मार्फत काय करतो,
कोडेड लँग्वेज जो कोडेज मेसेज जो आहे तो कोणाला MRAची निर्मिती या ठिकाणी न्यूक्लियसमध्येच होते आणि MRA न्यूक्लियसमध्ये फॉर्म झाल्यानंतर कुठं येतो तर सायटोप्लाझ्मामध्ये म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेर सेलमध्ये सायटोप्लाझ्मामध्ये या ठिकाणी असा येताना तो काय घेऊन येतो DNA कडून कोडेड मेसेज घेऊन येतो. बरोबर आहे. आता बघा हा MRNA इथं दाखवलेला आहे. हा MRNA जो आहे हा MRA वरती हे कोड्स फॉर कोणासाठी असतात कोड्स फॉर अमिनो ॲसिड्ससाठी आता या ठिकाणी असतात हे कॉड्स. या ठिकाणी जो रायबोझोम आहे बघा रायबोझोम मगाशी काय म्हटलं तुम्हाला रायबोझोमचं काय सांगितलं या ठिकाणी तर रायबोझोम जे आहे ते रायबोझोम्स काय करतात ह्या MRA वरती एका टोकाकडून ह्या दुसऱ्या टोकाकडे काय होतात 1 कोडॉन ट्रिपलेट कोडॉन डिस्टन्सनी फिरत राहतात. बरोबर आहे. 1 कोडॉन डिस्टन्सनी हे काय करत राहतात एका टोकाकडून MRNAच्या दुसऱ्या टोकाकडून मूव्ह होत राहतात. हे रायबोझोम जे आहेत ते आणि या ठिकाणी हे जे आहे ते बघा या ठिकाणी थोडक्यात इथं काय दाखवलेलं आहे हे जे आहे ते tRNA आहेत ट्रान्सफर RNA या ठिकाणी आहेत आणि हे ट्रान्सफर RNA वरती या ठिकाणी काय आहे अमिनो ॲसिड या ठिकाणी दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशनची तुम्हाला मी डिस्क्रिप्शन आत्ता दाखवलेलंच आहे थोडक्यामध्ये. हिअर नेक्स्ट प्रोसेस हिअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्फ ड्यू टू genes only and some of those genes are transmitted to the next generation without any changes. Due to this, some of the characters of parents are transmitted to their offsprings. आता या ठिकाणी काय होतं की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय करतं न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे नवीन जीव लाईक देमसेल्फ त्यांच्यासारखा दिसणाराच नवीन जीव निर्माण करतो. बरोबर आहे. याला रिप्रोडक्शन आपण म्हणतो या प्रोसेसला. ही कशाच्या साहाय्याने केली जाते तर ड्यू टू जीन्स याच्यामध्ये जनुकांचा महत्त्वाचा सहभाग याच्यामध्ये या प्रोसेसमध्ये असतो. या प्रोसेसच्या वेळेला काय होतं की सम ऑफ दोज जीन्स आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. यातले काही जीन्स जे आहेत जनुकं ही नेक्स्ट जनरेशन म्हणजे पुढच्या पिढीकडं विदाउट एनी चेंजेस कोणत्याही प्रकारचा बदल न होता पुढं तशीच ट्रान्समिट केली जातात म्हणजे पाठवली जातात. ड्यू टू धिस सम कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग आणि यामुळं काय होतं की त्या पॅरेंट्समधली मातापित्यांकडची जी कॅरेक्टर्स आहेत गुणवैशिष्ट्य आहेत ही ऑफस्प्रिंग म्हणजे त्यांच्या अपत्याकडं काय होतात संक्रमित केली जातात. हाऊएव्हर समटाईम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स आणि काही वेळेला काय होतं काही कारणाने या जीन्समध्ये सडन चेंजेस म्हणजे अचानक बदल घडतात आणि समटाईम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनॉर चेंज विच इज नथिंग बट म्युटेशन. आणि काही वेळेला होतं म्हणजे थोडक्यात काय होतं सडन चेंज होतो अचानक बदल होतो म्हणजे काय होतं जीन्समध्ये तर काही वेळेला न्यूक्लियोटाइड ज्याचे त्याच्यावरचे असतात जीनवरती ते काय करतात त्यांची पोझिशन चेंज करतात म्हणजे स्थिती चेंज करतात आणि त्याच्यामुळं काय होतं मायनॉर चेंज म्हणजे अगदी किंचित बदल होतो आणि त्या होणाऱ्या बदलालाच काय म्हटलं जातं म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन असं म्हटलं जातं. डायग्रामच्या यानं आपण समजून घे. लेट अस सी हिअर म्युटेशन म्हणजे आपण म्हटलं उत्परिवर्तन होतं म्हणजे जीन्समध्ये काही वेळेला जीन्समध्ये काय होतं न्यूक्लियोटाइड जे आहेत जीन्समधले त्याची पोझिशन चेंज करतात. त्या ठिकाणी आता बघा या ठिकाणी मेन सिक्वेन्स दिलेला आहे. बरोबर आहे. या ठिकाणी हे काय आहे थायमिन आहे. टी म्हणजे थायमिन आहे या ठिकाणी थी म्हणजे थायमिन आहे. ए म्हणजे या ठिकाणी ॲडेनिन आहे ॲडेनिन. सी या ठिकाणी सायटोसिन आहे. याकडे अशा पद्धतीचं सिक्वेन्स या ठिकाणी दिलेला आहे जे म्हणजे ग्वानिन आहे. हा जो सिक्वेन्स आहे आता या ठिकाणी आपल्याला काय दिसते बघा या ठिकाणी वरती हा जो सिक्वेन्स आहे आता या ठिकाणी मध्येच काय झालं इथपर्यंत हा सिक्वेन्स आहे तसाच आहे पुढे देखील हा सिक्वेन्स इथं आहे तसाच आहे. आता मधलाच हा जो पार्ट आहे हा पार्ट या ठिकाणी काय झालेला बघा हा जो पार्ट आहे की नाही मधला हा या ठिकाणी हा पार्ट याने रिप्लेस झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे किंचित या ठिकाणी जरी बदल झाला तरीच याला काय म्हटलं जातं म्युटेशन असं म्हणतात.
हे म्युटेशनची प्रोसेस आहे या ठिकाणी, उत्परिवर्तन म्हणतात. आणि या उत्परिवर्तनामुळं काय होतात बघा ते याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी सम म्युटेशन्स मे बी मायनॉर, अशा ठिकाणी काही म्युटेशन्स जे आहेत अगदी मायनॉर म्हणजे अगदी क्षुल्लक असतात, बट सम मे बी कन्सिडरेबल, आणि काही म्युटेशन्स मात्र अशी आहेत जीन्समधले जर न्यूक्लियोटाईड त्याने पोझिशन जर चेंज केली तर ती लक्षात घेण्याजोगी असतात. एक्झाम्पल, म्युटेशन मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर्स. आणि अशा पद्धतीच्या काही म्युटेशन्समुळं काय होतं, जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे अनुवंशिक विकृती, जनुकीय विकृती निर्माण होतात. 9th स्टँडर्डमध्ये त्या सगळ्या विकृती तुम्ही बघितलेल्या आहेत. त्यापैकी या ठिकाणी जेनेटिक डिसऑर्डरचे एक्झाम्पल या ठिकाणी दिले, सिकल सेल ॲनिमिया. या ठिकाणी सिकल सेल ॲनिमिया म्हणजे पांडुरोग तुम्हाला माहिती आहे. हा अशासारखे अनेक जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. मग अशा प्रकारच्या लक्षात घेण्याजोग्या जेनेटिक डिसऑर्डर्स काही वेळेला या म्युटेशन्समुळं काय होत असतात. Here we have completed this part. Now